तर मित्रांनो, आपल्या उपरीमधील एक आपले प्रसिद्ध असे एक ओके मामा आहेत. ओके मामांचं जेंट्स पार्लर होतं आता, आणि आता ते वयाच्या हिशोबानं मामाने बंद केलं आहे. खरं वय झालं आहे, खरं माणूस असा अजून एकदम तरुण वयातला असा वागतोय मित्रांनो. तर मामा ओके मामा असे आमचे दर्दी आहेत. शायरी म्हणला असा डबल आवाज, डबल मिनिंग, खरोखर मामांचं ऐकण्यासारखं आहे. तर मामा बोला. प्रेमिकाच्या गुड गोष्टी ऐकून म्हाताराला रंकाळा, तो सुद्धा म्हणवाला आय लव्ह यू केंदाळा. तलवारीची गरज कामाला लागली नाही. वाघासारखी बायको असताना शत्रूची गोपच्यावर नजर पडली नाही. एका शेतकऱ्या पिकामध्ये कुदगणावची तो बायको जोडून लावले. मागल्या वर्षी पाखरांना धान्याला परत आणून दिले. बायकोची वाकडं तर नदीवर लाकडं. वडाची झाडी भयंकर संतापलेले. त्यांचे म्हणणे असे, 7 जन्मी हात नवरा पाहिजे. नवऱ्याला बांधून ठेवा ना, आम्हाला का बांधून ठेवताय? 99 वर्षाची आजोबा स्वर्गात अप्सरा बघून बोलतोय, आयला रामदेव बाबा तर नाही ऐकलो असतो, 30 वर्ष अगोदर आला असतो की. दिल के झरों के मैं तुझको बिठा कर, या तो मैं तेरी दुल्हन बना कर रखूंगा, दिल के पास मत रो मेरी जान उधार. कचरे के डिब्बे में तुझको बिठा कर, प्लास्टिक का ढक्कन ऊपर से लगा कर रखूंगा, गटर के पास मत रो मेरी जान उधार. कसा आहे आवाज? तू मेरा मुंह बदल सकता है, बाला बदल सकता है, लेकिन मेरा आवाज नहीं बदलता. हमारा देश का नाम है हिंदुस्तान. यकीन मध्ये धर्मेंद्रचा डायलॉग आहे, शांती तू नहीं जानती फूल और पत्थर, मत रखो तेरे पाँव कितने आश्चर्य जमीन पर, मत रखो मैले होंगे गंदगी होंगे पाकीजा. जरा डबल आवाज असा. डबल डबल आवाज. डबल डबल. काळी महिना डोंगरची महिना खायला फैना. एवढाच महिना सासू काय घेणार, सून काय खाईना, सासरा काय बघना. कसं आहे मित्रांनो, आपल्याला असं मामांचं एकलम काजे, तुपी राजे, तिराण बोजे, चारी चेंडो, 50 पांडो, सैमा दांडो, 70 तोडे, ऑस्ट्रेलियाने 99 किल्ले, धडास बिले, अक्कल खराटा, बाळू मराठा म्हणजे 12, तिरंगी सोटा, 14 लंगोटा, 15 पारवळ, 16 शिरोरंगण, 17 रावण, 18 गारगोटी, 19 चकमक, 20 पकपक. एक नंबर. मामा कसं वाटलं आता? बस हा, ठीक ठीक. मित्रांनो, असं मामांच्यासारखं सगळ्यांनी आनंदी जीवन जगायला पाहिजे. मामा बरोबर आहे की नाही? हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ठेव, आनंदात ठेव, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भले कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात आखंड राहू दे. तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार, माझ्या जीवनाचा मी शिल्पकार आहे. बघा मित्रांनो, वामनराव पै यांचा विचार आहे. कसं वाटलं? तर मामांचे विचार घेण्यासारखे आहेत. आणि मित्रांनो, जीवनात जगायचं तर मामांच्यासारखं जगायचं. आणि हे उपरीतील एक प्रसिद्ध ओके मामा आहेत. ओके मामा, आम्ही मामासने ओके मामा म्हणून हाक मारतोय. तर कसा वाटला तुम्हाला आवाज मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा.